5 डिसेंबरचा महायुती सरकारचा शपथविधी होऊ घातलेला आहे। राजभवनाबाहेर शपथविधी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही राजभवनाबाहेर शपथविधी झालेला आहे। तसंच त्याचा राजकीय इतिहासही मोठा रंजक आहे। महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे। गुरुवारी 5 डिसेंबरला याच मैदानावर महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे। या सोहळ्याकरता केंद्रातील प्रमुख नेत्यांसोबतच भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना निमंत्रण दिलं जाणार आहे। सोबतच भाजपच्या खासदार कंगना रनौत आणि बॉलिवूड कलाकारांना शपथविधी करता आमंत्रित केलं जाणार आहे। देश आणि राज्य पातळीवरील संत, महंत आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। याशिवाय राज्यभरातून भाजपचे 15,000हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजेरी लावणार आहेत। याची वाट बघत होते। तो आनंदाचा दिवस आला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात 5% शपथ घेऊ। का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5% शपथ घेऊ। यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5% शपथ घेऊ, राज्यपालांनी सांगितलंय का? गेल्या वेळीप्रमाणे यावेळीही राजभवनाबाहेर हा शपथविधी होणार आहे। गेल्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली होती। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर शपथ घेतो की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार अवघ्या 2.5 वर्षातच कोसळलं। तसाच काहीसा अनुभव शिवसेनेने यापूर्वीही घेतला होता। 1995 साली राज्यात युतीचं पहिलं सरकार सत्तेत आलं होतं। त्यावेळीही शिवाजी पार्कवर शपथविधी झाला होता। शिवसेनेच्या मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, पण त्यांना मध्येच राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर नारायण राणेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली। 2014 साली देवेंद्र फडणवीसांनी वानखेडे स्टेडियमवर शपथ घेतली होती। फडणवीसांनी मात्र मुख्यमंत्रीपदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता। आता पुन्हा एकदा त्यांच्याच नावाची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।